ठाकरेंच्याबद्दल सुद्धा त्यांनी काय भूमिका घेतली ही सगळी लोकांनी वाढली आहे. आणि उद्धव ठाकरे सुद्धा त्याचा कधीतरी त्याच्याबद्दलचं त्यांचं मत सांगतील. पण मला हे माहिती आहे की हे ग्रस्त ज्यावेळेला गुजरातमध्ये राहू शकत नव्हते आणि त्यांना मुंबईमध्ये आश्रय देण्यात आला होता, त्यावेळेला बाळासाहेबांच्या घरी जाऊन या संदर्भात सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती ही त्यांनी केली होती. याच्याबद्दल ती अधिक माहिती माझ्यापेक्षा उद्धव ठाकरे सांगतील, त्यामुळं मी याच्याबद्दल अधिक काही सांगू इच्छित नाही. पण दुर्दैवानं एकंदर पातळी घसरली किती ही सांगायला मला वाटतं ही होईल सुधारणा. आणि त्यामुळं अशा व्यक्तीने जी काही विधानं केली त्याची नोंद त्यांच्या फटक्यात सुद्धा किती घेतली याचा मी भाषेने केलेलं. याशिवाय तुम्हाला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता. ते 1978चा उल्लेख त्यांनी दिला. असा होता की तुम्ही काही कमिटमेंट केली होती ती पाळली नाही किंवा उद्धव ठाकरेंनी सुद्धा 2019 कमिटमेंट पाळली नाही. आम्ही काय कमिशन त्यांना दिली तर सांगायचं होतं ह्या ग्रस्ताची माझी ओळख घेत होती. एकदा काहीतरी मी अहमदाबादला गेलो आणि तिथं नागरी सहकारी बँकेच्या एक बैठक होती. तिथे एका बँकेचं संचालक म्हणून यांची माझी ओळख करून दिली. त्याशिवाय त्यांची माझी ओळखी नव्हती. कुठच्या गोष्टीचं भान त्यांच्या करण्याचा प्रसंग कधी आला. लोकसभेमध्ये पंतप्रधानांनी भटकती आत्मा असा उल्लेख केला होता. त्यानंतर विधानसभा प्रचारामध्ये अमित शहांनी भ्रष्टाचाराचे शिरोमणी असा उल्लेख केला होता. आताही तुमच्यावर टीका झालेली आहे. तर या ज्या टीका तुमच्यावर सतत होत आहे, तर महाराष्ट्रात तुम्ही टीकेच्या रडारावर आहात, तुम्ही प्रमुख व्यक्ती आहात म्हणून होते. आणि आता पवारांना ही टीका किती जिव्हारी का लागली जेव्हा या सतत टीका जिव्हारी काही लागली त्याचं काही फारसे जिव्हारी लागली असं लोन घेणं ही व्यक्तीच नाही. त्याचा ती लेवलच नाही. प्रश्न तो नाही. प्रश्न एकच आहे, तुम्ही सांगितलं लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला या लोकांची भूमिका मला वेगळी दिसत होती. लोकसभेचा निकाल काय लागला हा माहिती आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या पक्षाने व्यक्तिगत तिथं कोणाला जमीन बोलत नाही, पण लोकसभेचा निकाल लक्षामध्ये घेऊन त्यांनी अधिक काळजी घेतली ही गोष्ट मान्य केली. धार्मिक बोललेलं. इंडिया अलायन्सला घेऊन आता ज्या सध्याची जी स्थिती आहे त्या स्थितीवर सामना